बातमी मुंबईतून. मुंबईच्या गोरेगावमध्ये पुन्हा तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झालेली आहे. अंमली पदार्थ विकणाऱ्याच्या घरावर हातोडा चालवला गेलाय, त्यामुळे या परिसरात तणाव निर्माण झालाय. अज्जू नावाच्या व्यक्तीच्या घरावर मनपानं कारवाई केली आहे. यानंतर राडा निंदनीय आहे, गुन्हेगारांवर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी सुनील प्रभू यांनी केली आहे. मुंबई महानगरपालिका आणि पोलिसांनी यापूर्वीच ही कारवाई करायला पाहिजे होती. आपण 2.5-3 वर्षापासून या ठिकाणी सतत ज्या पद्धतीचं ड्रग्स विक्रेता चालू आहे, ड्रग्स त्यामुळे गांजा, चरस हे सगळ्या गोष्टी विकल्या जातात, त्याची कल्पना आपण पोलिसांना देतो आहे. पण पोलीस आणि महापालिका यांनी जॉईंटली ॲक्शन घ्यायला पाहिजे होती. प्रशासन इथे कुठेतरी कमी पडलं असं माझं मत आहे. आणि काल जो प्रकार घडला त्याचं अंतिम टोक आहे. आणि त्यामुळे भागाभागामध्ये अशा पद्धतीने जिथे जिथे कोण विकणारे असतील त्याच्यावरती पोलिसांनी कडक कारवाई करायला पाहिजे. गृह खात्याने ही भूमिका अत्यंत कठोरपणे घ्यायला पाहिजे. आपण दिंडोशी पोलीस स्टेशनला त्या संदर्भात गुन्हा दाखल आहे. गुन्हा दाखल करण्यात येऊन त्यामध्ये 10 आरोपी अटक केलेले आहेत आणि पुढचा जो तपास आहे तो आपला सुरू आहे. आपण जे आहे ते कायदेशीर कारवाई त्याच्या अनुषंगाने केलेली आहे आणि यापुढे पण आपण लीगल ऍक्शन असेल ती आपण घेणारच आहोत.